अगदी चांगली कामगिरी, त्याने बॅटिंग केली, त्याने बॉलिंग केली, तो आपल्या संघासाठी एकटा लढला, एकटा संघर्ष केला, तो प्रसाद ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. येस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. ज्याने बॅटिंग करत असताना जो एकटा लढला तो प्रसाद मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या महामानवांना विनम्र अभिवादन. उपस्थित सर्व युवा क्रिकेट रसिक, नगरसेवक चषक पर्व फर्स्ट पहिला आजच्या ह्या अंतिम सामन्यासाठी गेली 2 दिवस आपण जी मेहनत घेतली आणि आज फायनलला आकाश कांबळे आणि त्यांची टीम ही जिंकली आणि दुसऱ्या नंबरला फरीद यांची दुसरी टीम आलेली आहे. आपली टुर्नामेंट तुम्हाला कशी वाटली? एकदम एक नंबर ना. पहिल्यांदाच ओराम क्रिकेट या संघर्ष नगरमध्ये आपण आयोजित केली. आयोजकांनी खूप मेहनत घेतली. आयोजक कुठे आहे? सगळे यावर. आयोजक कुठे? ये रे आशिष वगैरे सगळे या, कारण तुमच्यामुळे हे झालं. विलास यांच्यासाठी, आयोजकासाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण यांच्यामुळे घडलेले आहे. मी निमित्त मात्र आहे. यांनी घडून आणलं, मेहनत घेतली, कॅमेरा पासून तो तुम्हाला सर्वांना गोळा करण्यापर्यंत. त्यांचं एकच स्वप्न होतं की या संघर्ष नगरमध्ये ओराम क्रिकेट, आणि ते पण यूट्यूबवर, आणि कुठलाही हल्ला बोलला न होता चांगल्या पद्धतीने क्रिकेट टुर्नामेंट आपण आयोजित करावी. हे स्वप्न तुमच्यामुळे आज साकार झालेलं आहे. तुम्ही स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या माध्यमातून या संघर्ष नगरमध्ये, संघर्ष नगर पासून ते समता नगर, ऋषी क्वारी, महिंद्रा क्वारी, मनुभाई या सगळ्यांना आपण जेव्हा जेव्हा त्यांनी क्रिकेटसाठी मला आवाज दिला, जेव्हा जेव्हा कबड्डीसाठी आवाज दिला, आता गोपाल शर्मामध्ये चांदवली प्रीमियर फुटबॉल लीग चालू आहे, ती सुद्धा आपला माणूस ईश्वर तायडे यांनीच प्रायोजक केलेली आहे. याच्या पाठीमागचा उद्देश आहे की आजचा युवक हा चांगल्या मार्गाने गेला पाहिजे. आजच्या युवकांना एक दिशा मिळाली पाहिजे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की या संघर्ष नगरचा युवक येणाऱ्या काळामध्ये या संघर्ष नगरचा शिल्पकार ठरणार आहे, असा मला पूर्ण विश्वास आहे. गांगुलीची बॅटिंग बघितली, मी त्याला नेहमी गांगुलीच म्हणतो. अत्यंत
चांगल्या पद्धतीने गुणी खेळाडू आहेत, अनेक खेळाडू आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं म्हणजे दुसऱ्यावर अन्याय करण्यासारखं होईल. या संघर्षनगरमध्ये आपण एक चांगल्या पद्धतीचा क्रीडा महोत्सव गेल्या 2 महिन्यामध्ये आपण भरवलेला आहे. प्रत्येक क्लस्टर विंग आपण अंडरआर्म ओराम क्रिकेट स्पर्धा भरवली. आपण स्वर्गीय मीनाताई ठाकरे इथे सुद्धा ह्या सर्व आयोजकांनी जेव्हा ओराम क्रिकेट स्पर्धा 1 दिवसाची भरवली त्याच दिवशी मला सांगितलं की साहेब आमचं एकच स्वप्न आहे की या संघर्षनगरच्या सर्व युवा खेळाडूंना, या संघर्षनगरच्या सर्व तरुणांना एकत्र राहून एक नगरसेवक चषक ओराम क्रिकेट स्पर्धा आयोजित करावी. मी त्यांनी ज्या दिवशी सांगितलं त्याच दिवशी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सांगितलं यस गो हेड, आणि ते चांगल्या पद्धतीने आज आयोजित झालेलं आहे. मी परत एकदा आपल्या सर्व खेळाडूंचं 8 क्रिकेट टीम याच्यामध्ये उतरल्या, सगळ्यांनी मेहनत घेतली, जिंकतो एकच. त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आज आपण ज्या पद्धतीने नगरसेवक चषक आपण आयोजित केला याच्यापेक्षा अजून 100 पटीने चांगला येणारा दुसरं पर्व आपण साजरं करूया, एवढी सदिच्छा मी आपल्याला देतो. आपण अशाच पद्धतीने जी टीम भावना आहे, जी संघ भावना आहे, क्रिकेट म्हणजे काय संघ भावना, 11 लोक खेळतात, त्याला आजूबाजून सपोर्टिंग लोक असतात. ही संघ भावना आपण संघर्षनगरच्या बाबतीत, ही संघ भावना आपण आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये जी बॉन्डिंग आहे ह्याच पद्धतीने आपण ठेवाल. आणि या संघर्षनगरला मेरा संघर्षनगर बढता संघर्षनगर असं या पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये आपण बनवूया. परत एकदा सर्व खेळाडूंचं मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो की आपण मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये भाग घेतला. मी आपल्या वतीने आयोजकांचं सुद्धा परत एकदा आभार व्यक्त करतो की यांनी जर आयोजन केलं नसतं तर ही स्पर्धा झाली नसती. म्हणून मी आयोजकांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद मानतो. आपले सर्व कॅमेरामन, पोलीस स्टेशन, सर्व डेकोरेटर, बॅनरवाले, सर्व यूट्यूब, सर्व स्पॉन्सर, छोटे छोटे स्पॉन्सरवाले, चांगले चांगले आपल्याला स्पॉन्सर भेटले. याच्याहीपेक्षा चांगले येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये जे सर्वात महत्त्वाचं जे संघ मालक आहेत त्या 8च्या 8 संघ मालकांचं सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे आपल्याला खेळायला मिळाला. शेवटी संघ मालक खूप महत्त्वाचा असतो, तुम्हाला माहिती आहे. IPL आपण बघतो, संघ मालक नसेल तर काही होऊ शकत नाही. म्हणून तुमच्या पाठीमागे संघ मालक होते. आम्ही सर्व त्या संघ मालकांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, सगळे संघ मालक एकदा जवळ या. सगळे संघ मालक एकदा जवळ या. आणि प्रत्येक संघ एका लाईन मध्ये उभे राहा. जितलेले हरलेले जे कोणी संघ आहे तिकडे लाईन मध्ये उभे राहा. एका लाईन मध्ये उभे राहा प्लीज. एका लाइन में उभे रहा. नवीन भाई, आपके पूरे टीम को आपके पीछे ही रखो ऐसे. प्रसाद एका लाइन मध्ये या प्लीज. फरीद युनिटी गुप्ता परिवार वाले एका लाइन मध्ये या प्लीज. अंजली गारमेंटचे कोणी असतील ते इकडे एका लाइन मध्ये या प्लीज. अंजली गारमेंट्स जेवढे आहेत तेवढे शक्य आहे तेवढे लाइन मध्ये उभे राहा. फरीद युनिटी एका लाइन मध्ये उभे राहा. सहानी लाइन मध्ये. वाईकर पुढे या. बाबा पीछे.
तर सेमीफायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा आपण टी शर्ट ओमकार बुगडेला देऊन सन्मानित करूयात. सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच राहिली होती, ती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन एक टी शर्ट, एक आकर्षक चषक देऊन ओमकारला सन्मानित करूयात. तर मी विनोदजी नायर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ओमकारला सन्मानित करायचं आहे. सेमीफायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, एक आकर्षक चषक, त्याचबरोबरीने एक आकर्षक टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येत आहे. शत्रू नव्हता तो. तसेच या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पहिला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाला गौरव 11. त्या संघाचे संघमालक गौरव शेलार आणि आशिष गवस हे संघाचे संघमालक होते. तर मी त्यांना विनंती करतो की आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. साहेबांच्या हस्ते सन्मान केला जातोय. विराज साने आणि विजय साने यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, जिथे साहेबांच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच या स्पर्धेमध्ये पुढचा संघ खेळताना दिसला, तोच म्हणजे फरीद युनिटी फाउंडेशन. अर्थातच त्या संघाचे संघमालक फरीदबाई यांना विनंती करतो की आपण देखील यायचं आहे. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. साहेबांच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबरीने क्षत्रिय कुलावतून संघाचे संघमालक जगदीश वायकर यांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, ज्या ठिकाणी या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबरीने शंभू बॉईज संघाचे संघमालक नवीन चनेलाबाई यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये पुढचा संघ खेळताना दिसला, तो म्हणजे गुप्ता परिवारचा संघ. संघाचे संघमालक मुकेश गुप्ता यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये पुढचा संघ खेळताना दिसला, तो म्हणजे अंजली गारमेंट्स. संघाचे संघमालक अनिल यादव यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये शेवटचा संघ, तो म्हणजे आकाश कांबळे अँड BS डायग्नोस्टिक्सचा संघ खेळताना दिसला. संघाचे संघमालक आकाश कांबळे यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, जिथे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच या ठिकाणी या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजला कूलर देऊन ज्यांनी या स्पर्धेला मुलाचं सहकार्य केलं असे जागृती इलेक्ट्रॉनिक्सचे विनोद नायर साहेब, त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जाईल. तर मी साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय मान सन्मान, असं सहकार्य सातत्याने लाभो. त्याचबरोबरीने ग्लोबल सर्व्हिस जगदीशजी वायकर यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मान केला जाईल. त्यांचं देखील मुलाचं सहकार्य स्पर्धेला राहिलं. बेस्ट बॅट्समनसाठी त्यांनी बॅट देऊन या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. त्यांचा देखील टाळा वाजवू द्या मित्रांनो,
कारण की स्पर्धेला असलं मोलाचं सहकार्य खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला स्पॉन्सर सहकार्य करतात त्याच वेळेला खेळाडूंना उत्साह देखील तितकाच येतो. त्याचबरोबरीने हाय स्पीड इंटरनेट सर्व्हिस अर्थातच समीर मामुनकर यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. यांचं देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य राहिलंय. तसेच त्याचबरोबरीने SM फोटोग्राफर समीर मामुनकर यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं, ज्यांची या स्पर्धेला मोलाचं सहकार्य राहिलं. त्याचबरोबरीने प्रोटीन हाऊस योगेशजी गवस साहेब यांचं देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य राहिलं. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. त्याचबरोबरीने विबिन एंटरप्राइजेस त्याचबरोबरीने RJ स्टुडिओ यांच्या वतीने बेस्ट बॉलरसाठी शूज देण्यात आले आहेत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचंय. त्याचबरोबरीने सरकार रेस्टॉरंट्स यांनी देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला केलं जाते. मी त्यांना देखील विनंती करतो की आभार मानतो. त्याचबरोबरीने सिद्धांत यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मोलाचं सहकार्य त्यांचं देखील आभार मानतो. त्याचबरोबरीने ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, रनरअप आणि विनर साठी इयरबड्स देऊन या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलं ते नवीन चंचेला यांचं देखील मी यथोचित मान सन्मान करणार आहोत. मी साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. यस, इथे यथोचित मान सन्मान अर्थातच नगरसेवक साहेबांचा या ठिकाणी एक यांचा सन्मान केला जातोय. संपूर्ण कमिटीचा नगरसेवक ईश्वरजी तायडे, आशिष गवास यांचा सत्कार केला जातोय. नगरसेवक ईश्वरजी तायडे यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबरीने विलास मोहिते यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. त्याचबरोबरीने ओमकार बुगडे यांचा देखील मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सुनील पाल यांना देखील विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबरीने अंकित पवार यांना देखील विनंती करतो की आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने होईल, तो स्वीकारण्याकरिता. सूरज गोळांबे यांना देखील विनंती करतो की आपण देखील यायचंय. त्याचबरोबरीने बबलूबाई यांचा देखील सत्कार या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तसेच त्याप्रमाणे विजू कोळी यांना देखील यथोचित मान सन्मान देण्यात येईल. तसेच या ठिकाणी विजू साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान, ज्यांनी ग्राउंड ज्यांनी खेळपट्टी बनवून दिली अर्थातच त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. त्याचबरोबरीने मी सचिनजी जाधव साहेबांना विनंती करतो की आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने. त्याचबरोबरीने MTC लाईव्ह अक्षय दादा यांना देखील विनंती करतो. MTC लाईव्ह संपूर्ण 2 दिवस आमच्या सोबत जोडली गेली. यूट्यूबवरती घर बसल्या प्रेक्षकांना आनंद त्यांना दिला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान सन्मान करण्यात येतो आहे. त्याचबरोबरीने या संपूर्ण बॅनर जे प्रिंट केले ते प्रवीण चव्हाण त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी साहेबांना विनंती करतो की यायचंय. आता आपण 2 दिवस जो सुदूर आवाज
मधुर आवाजमध्ये 2 दिवस कॉमेंट्री ऐकली, तो व्यक्ती घाटकोपरवरून आपल्यासाठी इथपर्यंत आला आणि चांगल्या आवाजात आपल्याला संबोधित केलं. अक्षय पाटील यांचा सत्कार ईश्वरी ताडेसाहेब करतील. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये मुख्य कामगिरी म्हणजे पंचांची कामगिरी ज्यांनी पार पाडली ते अर्थातच मी दोन्ही पंचांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती यायचंय. दोन्ही पंचांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती यायचंय, जिथे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. जर कोणालाही कडा मिळाला तर हातातला कडा आहे तो प्रसाद यांना मिळालाय कडा. तुमचा देखील खूप खूप आभार. या स्पर्धेच्या वतीनं तुम्ही या स्पर्धेमध्ये जोडलात. तर जाऊया आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे, जिथे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने या स्पर्धेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं असा सूरज यादव ठरला या संपूर्ण स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सूरज यादव, ज्याने चांगलं क्षेत्ररक्षण या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलं. त्याचबरोबरीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने चांगली गोलंदाजी केली परंतु सेमीफायनल मध्ये पराभूत व्हावं लागलं, तो विशाल तळेकर ठरला या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. विशाल तळेकर सेमीफायनलच्या मॅच मध्ये पराभूत झाले, परंतु अगदी जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा त्याने केला. त्याच कारणानं बेस्ट बॉलरचा किताब त्याला जातोय. तसेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर शूज देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबरीने एक इयरबड्स देऊन नवीनबाई चनेला यांच्या सहकार्यातून इयरबड्स देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबरीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने सर्वाधिक धावा केल्या आकाश कांबळे आणि BS डायग्नोस्टिक संघाचा प्रसाद ठरला या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. मॅच टाइमची आकर्षक बॅट देऊन जगदीश वायकर यांच्याकडून ती बॅट एक आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येईल संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. त्याचबरोबरीने आकाश चनेला यांच्याकडे इयरबड्स. तर मी विनंती करतो प्रसादला 2 शब्दांचं मार्गदर्शन आणि या स्पर्धेविषयी काय सांगशील. थँक्यू ऑल. फर्स्ट ऑफ ऑल मी धन्यवाद करीन कमिटी मेंबर्सना ज्यांनी हे क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केलं आहे. त्याचबरोबर माननीय ईश्वरजी तायडे साहेब यांचा, ज्यांचा आम्हाला नेहमीच सपोर्ट, म्हणजे आमचे एक सपोर्ट सिस्टम क्रिकेटला संघर्षनगरमध्ये जर कोणी आहे ते ईश्वरजी तायडे साहेब. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये जे योगदान करतात त्यांचा मी मनपूर्वक आभारी राहीन. आणि स्पर्धेबद्दल म्हणायला गेलं तर उत्कृष्ट स्पर्धा आपल्या संघर्षनगरमध्ये पहिल्यांदाच ओव्हरऑल क्रिकेट टुर्नामेंट यूट्यूब लाईव्ह आयोजित केली, त्याबद्दल
मी मनपूर्वक आभारी आहे. हे बोलून मी धन शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद. जाऊया मॅन ऑफ द सिरीज. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली, ज्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये एकच असं असतं की मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळणार. म्हणजेच काय, या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य होतं साहेब की कूलर कोणाच्या घरी जाणार. यस, फरीद युनिटी फाउंडेशन संघाचा राज ठाकूर ठरला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. राज ठाकूर फायनल मध्ये पराभूत झाला. थोडेसे सल असणार आहे, परंतु हरकत नाहीये. खेळ क्रिकेटचा आहे, जो संघर्ष करेल तो जिंकेल. आज राज इस पूरे आज कूलर मिल रहा है, कैसा लग रहा है और इस टूर्नामेंट को कितना एंजॉय किया. बहुत ही अच्छा टूर्नामेंट था. आई होप अगली बार हम लोग जीते. इस बार गांगुली भाई को हम लोग ने जीतने दे दिया. अगली बार कोशिश है कि पहला ही आऊँ मैं. और थैंक यू, बहुत ही अच्छा टूर्नामेंट था. थैंक यू. धन्यवाद. तसेच या ठिकाणी एक मुख्य सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नगरसेवक अर्थातच ईश्वरजी तायडे साहेबांचा मुख्य सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर मी सर्व कमिटी मेंबर्सला विनंती करतो की आपण यायचंय. ज्या ठिकाणी एक मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित करण्यात येईल. साहेबांचं सहकार्य युवांच्या पाठीशी सातत्याने, असं साहेब मुलाचं सहकार्य या युवांच्या पाठीशी उभे राहा. संघर्ष नगर सातत्यानं तुमच्या पाठीशी उभा राहील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि मुख्य सन्मान मुख्य व्यासपीठावरती ईश्वरजी तायडे साहेबांचा संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने एक मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात. आपण आपला मुलाचा अमूल्य वेळ या स्पर्धेकरिता खर्च केलात, त्याबद्दल आयोजन कमिटीतर्फे खूप खूप आभार. त्याचबरोबरीने ज्या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आवाज पोहोचवण्याचं काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलं, असे साऊंड्स अफजल भाई कुठेही असतील तर त्यांनी यायचंय. ज्या ठिकाणी एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच ज्याने या स्पर्धेमध्ये 8 संघांनी प्रवेश घेतला, 8 संघांमधून 2 संघ अंतिम फेरीत दाखल झाले. अंतिम फेरीमध्ये संघर्ष लागला, परंतु संघर्ष शिगेला लागत असताना पराभूताच्या छायेखाली जावं लागलं. ते म्हणजे फरीद युनिटी फाउंडेशन संघाला. असा द्वितीय पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेचा राहिला आहे. फरीद युनिटी फाउंडेशन. मी फरीद भाई यांना आणि त्याचबरोबर संघनायकाला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती ट्रॉफी आणि रोख रक्कम कॅश स्वीकारण्याकरिता यायचंय. सर्व खेळाडूंना विनंती असेल फरीद युनिटी फाउंडेशन संघाचे की मुख्य व्यासपीठावरती यायचे. साहेबांच्या उपस्थित आणि साहेबांच्या शुभ हस्ते एक आकर्षक चषक आणि त्याचबरोबरीने रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच फरीद यूनिटी फाउंडेशन के संघ मालक फरीद भाई आपसे विनती करता हूं कि 2 शब्दों का मार्गदर्शन कीजिए. सब लोग को बहुत बहुत शुक्रिया. ताड़े सर को भी बहुत शुक्रिया.
जो ये क्रिकेट का टूर्नामेंट रखे यहाँ पर, क्योंकि बहुत लोग ये ऑर्गेनाइज करने के लिए मतलब आगे आते नहीं है। सर आके आके मतलब जितना हो सके कमेटी वाले लोग करते, तो जो कुछ भी है बाकी का सर पूरा ऑर्गेनाइज करते हैं यहाँ पर। ये चीज़ बहुत अच्छा देखे हम लोग ने। और ये चाहूँगा कि हमारे इधर भी जामा मस्जिद के सामने भी ताड़े सर जल्दी टूर्नामेंट रखे एक। थैंक यू। धन्यवाद. तर ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला, फायनलमध्ये धडक मारत असताना फायनल जिंकली असा आकाश कांबळे अँड BS डायग्नोस्टिक्सचा संघ. मी सर्व संघाच्या खेळाडूंना, संघनायकाला विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती यायचंय, ज्या ठिकाणी एक आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन ईश्वरजी तायडे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येईल. विनंती करतो फोटोशूट थोडंसं नंतर करा. फरीद युनिटी फाउंडेशन सर्व खेळाडू ज्या ठिकाणी अजूनही बक्षीस वितरण सोहळ्याचा कार्यक्रम संपलेला नाहीये. तसेच दोन्ही संघाला मेडल्स आहेत. खेळाडूंना विनंती असेल की या मुख्य व्यासपीठावरती फरीद युनिटी फाउंडेशन संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती यायचे, ज्या ठिकाणी मेडल देऊन एक मनोबल वाढवण्याकरिता मेडल देऊन सन्मानित करण्यात येईल सर्व खेळाडूंना. फरीद युनिटी फाउंडेशनचे सर्व संघ खेळाडू आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 दिवसीय स्पर्धा पार पडली आणि साहेबांचं मुलाचं सहकार्य राहिलं आणि त्याचबरोबरीने या साहेबांच्या उपस्थितीत या संपूर्ण स्पर्धेची सांगता होताना पाहायला मिळाली. असंच सहकार्य आणि आयोजन पुढील वाटचालीकरिता संघर्षनगर क्रिकेट कमिटीला खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आपण जिंकलो.